नमस्कार. आज नवी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही एक निवेदन घेऊन आलो होतो. आयुक्तांना द्यायचं होतं, पण आयुक्त नसल्याकारणाने आम्ही स्वच्छता निरीक्षक सरजी साहेबांना दिलं. गर्दे साहेब ही या कॅबिनमध्ये नव्हते. विषय असा आहे की नवी मुंबई स्वच्छता अभियान आपण राबवतो. स्वच्छता अभियान राबवत असताना किमान आपण करोड रुपये खर्च करतो रंगरंगोटीवर, आणि जी प्लॅनिंग सिटी आहे नवी मुंबईची, त्या प्लॅनिंग सिटीमध्ये फक्त आपण स्वच्छता मोहीम राबवत असतो. मी आयुक्तांना किमान 7-8 वेळेला मेसेज टाकले. या अगोदर मी 2022चं पत्र दिलं होतं की आपण ज्या 19 गावांवर नवी मुंबई वसलेली आहे त्या गावांमध्ये आपण स्वच्छता मोहीम राबवणार आहात का? कारण ज्या गावांवर ही नवी मुंबई वसली ती गावच अस्वच्छ आहे. तुम्ही जर गावाचं जर फेरफटका मारला, गावाची जर व्हिजिट केली, गावाचं सर्वेक्षण करायला लावलं, तर गावामध्ये कुठलाही अधिकारी घुसू शकत नाही. इतका कचरा गावामध्ये आहे. प्रत्येक गावाच्या ठेकेदाराला किमान 50-60 कामगार त्यांच्या हाताखाली आहेत, परंतु गाव स्वच्छता होत नाही. फक्त आपण रंगरंगोटी करतो, नवी मुंबईमध्ये झाकझीक दाखवतो. ज्या गावामध्ये आपण नवी मुंबई वसली ते गाव अस्वच्छ आहेत. या संदर्भातलं हे पत्र मी सन्माननीय स्वच्छता निरीक्षकांना दिलं. या अगोदर पेपरमध्ये पण आपण बातमी दिली होती की इमारतीमधली जी घाण आहे ती आपण उचलली पाहिजे, परंतु ह्याच्याकडं कानाडोला करून फक्त नवी मुंबई ही जी प्लॅनिंग सिटी आहे तिला रंगरंगोटी करायची. जशी एखादा माणूस आपण पावडर लाली लावतो आणि स्वच्छ दिसतो, पण आतला काय आहे, आतला किती घाण आहे ते कोण पाहत नाही. ते पाहणं गरजेचं आहे. गावामध्ये जी कचरा आहे, गावामध्ये जे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्याच्यावर कोणीतरी स्वच्छतेबाबत लक्ष दिलं पाहिजे. यासाठी हा एक माध्यम आहे आपल्या पुढे येण्याचा, आणि आपल्याला हे पत्र दिलेलं आहे. आपण सहानुभूतीपूर्वक याचा विचार कराल आणि गाव स्वच्छता अभियान राबवाल. नवी मुंबई स्वच्छता अभियान राबवतात. नवी मुंबईमध्ये जी गावं आहेत त्यांचं स्वच्छता अभियान आपण राबवावं ही विनंती. आणि आयुक्त साहेब, आपण लवकरात लवकर गाव स्वच्छता अभियान राबवाल अशी मला आशा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.